हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा ब्लॉग हा मेहंदीचा असणार आहे. स्टार्टिंग तर मेहंदीच्या ब्लॉगने केली आहे, मग नंतर बघूया काय काय होते. तर मेहंदी कालवताना खूप जणी खूप चुका करतात आणि मग नंतर म्हणतात की माझे केस खूप असे रफ झाले, ड्राय झालेत, फ्रीझी झालेत. जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही ना प्लेन पाण्यामध्ये मेहंदी न भिजवता तुम्ही पाण्यामध्ये चहा पावडर किंवा मग मेथी दाणे किंवा जी आपली कोरफड आहे आणि कढीपत्ता हे सगळं मिक्स करून तुम्ही हे पाणी तयार करू शकता. तर मी फक्त चहा पावडर आणि मेथी दाणे हे करून उकळून घेऊन ते पाणी तयार केलेलं आहे. तर आता मेहंदी मी निशाची घेतली आहे, त्यानंतर बदाम ऑइल घेतले, दही आणि कोरफडीचा गर घेतला आहे. तर हे सगळं आता मी एका कढईमध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे. कढई मी लोखंडाची घेतली आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काचेचा बाऊल घेतला तरीसुद्धा चालतो. पण जास्तीत जास्त करून तुम्ही ना लोखंडाचीच कढई वापरा आणि जास्तीत जास्त वेळ ही मेहंदी कशी भिजेल याची काळजी घ्या. रात्रभर जर ओव्हरनाईट ठेवलं ना तर अजून जास्त मेहंदी फुलते आणि भिजते पण. तर आणि सगळे लोखंडाच्या कढईचे कण जे असतात ते त्यामध्ये उतरले जातात, त्यामुळे ते केसांना आपल्या खूप चांगले असतात. तर मेहंदी लावण्याचे जे काही 10 फायदे आहेत किंवा जेवढे मला माहिती आहे तेवढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आधी हँड ग्लोव्ज घालून घेतल्यानंतर केसाचा गुंता काढला आहे आणि आता मी मेहंदी लावते. मेहंदी लावल्यामुळे ना आपल्या केसांची गळती तर कमी होतेच, शिवाय स्काल्प जे आहे ते सुद्धा स्वच्छ राहायला मदत करतं. नंतर मग केसांना फाटे फुटलेले असतात ते कमी होतात, केसांची लेंथ वाढते, नैसर्गिकरित्या चमक येते आणि आपल्या केसांमध्ये जर जास्तच असे खाज येत असेल तर मेहंदीचा वापर नक्कीच करायचा. त्यामुळे ही खाज पण कमी होते आणि केसांमध्ये किंवा आपल्या स्काल्पला थंडावासुद्धा देण्याचं काम मेहंदी करत असते. त्यामुळे मेहंदी नक्की आवर्जून लावायची. त्यानंतर मग आपले जे पांढरे झालेले केस असतात ते नैसर्गिकरित्या काळे करायला सुद्धा मदत करते मेहंदी. त्यामुळे मेहंदी नक्की लावा आणि जास्तीत जास्त करून आहे ना मेहंदीचे खरंच खूप खूप सारे फायदे आहेत, म्हणून मग मी मेहंदी लावत असते. मेहंदी लावल्यामुळे ना केस वाढीला पण मदत होते. हे इतके सारे फायदे मी तुम्हाला सांगितलेले आहेत, त्याच्यामुळे मेहंदी आवर्जून लावा. महिन्यातून 2 वेळा लावली तरी काही हरकत नाही. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही मेहंदी भिजवली आणि मेहंदी लावली ना तर तुम्हाला 2 महिने म्हटलं तरी मेहंदी लावण्याची गरज पडणार नाही. पण जास्तच पांढरे केस असतील तर महिन्याला तुम्हाला लावावी लागेल. तर आता ही केस मी असे 2 तास सुकू देते, त्यानंतर मग वॉश करून टाकते प्लेन पाण्याने. तर आज आहे 5 फेब्रुवारी आणि आज आमच्या श्लोकचा बड्डे असतो. आज संध्याकाळच्या वेळेला मी ब्लॉग स्टार्ट केला. आत्ताच दिवाबत्ती झाली माझी आणि म्हटलं चला आज काही दिवसभरामध्ये मी शूट केलं नाही. सकाळी मेहंदीचा ब्लॉग शूट केला होता, त्याच्यानंतर मग मी काही शूटच नाही केलं. तर म्हटलं चला आता स्टार्टिंग तर करूया आपण. तर आज श्लोकचा बड्डे आहे आणि सगळ्यांनी श्लोकला विश करा. तर हॅपी बड्डे श्लोक. तर मला तर काय जायला झालं नाही, कारण मुलांची शाळा पण होती आणि यांचं ऑफिस पण होतं, त्याच्यामुळे मग मी काय केलं नाही. बघूया नंतर कधीतरी जाईल. आणि चला आता जेवणामध्ये काय बनवायचं ते बघायचं आहे. आज तर काय भाजीला काहीच नाही आहे, संपलं आहे सगळं भाजीचं, कारण मी काल काय गेलेच नाही भाजीला आणायला. काल नाही, परवा परवा तर काय मी भाजीला आणले नाही. आता बघूया कडधान्यातला एखादा प्रकार, नाही तर मग वेगळं काहीतरी बनवावं लागेल. आणि नवीन कोण असेल चॅनलवरती तर नक्कीच लाईक शेअर करा. आता आपण ना बाहेरचं संध्याकाळच्या वेळेचं वातावरण बघूया कसं आहे. किती भारी दिसतंय ना बाहेरचं संध्याकाळच्या वेळेचं वातावरण, तुम्ही बघू शकताय. गॅलरीमधून मी सगळं शूट घेते. हे सगळ्या समोर बिल्डिंग झाल्यात आता आणि इकडं पण आता बिल्डिंग तयार होतीये. खाली सगळ्यांचं कुणाचे वॉकिंग चालले, कुणाचं काय, कोण कामावरून येते, लहान मुलं खेळतात, गार्डनमध्ये परी खेळतीये, झोका खेळतीये आणि साहेब पण येतील थोड्या वेळाने. आज आहे संकष्ट चतुर्थी आणि स्वयंपाकात बघूया, साहेबांना उपवास असतो त्याच्यामुळे आता काय बनवायचं अजून काय फिक्स नाही आहे. तर उपवास सोडायचा म्हटलं काहीतरी करावं लागेल, बघूया. दिवसापासून मसाले भात बनवायचा होता, तर त्याला आज मुहूर्त लागलाय. तर आता मी मसाले भात कसा बनवते हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग दाखवते काय काय साहित्य घेतलंय. मसाले भात बनवण्यासाठी इथं मी इंद्रायणी राईस घेतलाय. आता हा स्वच्छ पाण्याने धुवून घेते आणि कुकर काय पीठ काय कुकरमध्ये आता मी तेल टाकले. तेल छान गरम झाले, त्यामध्ये आता मोहरी टाकली अर्धा चमचा, त्यानंतर जिरी टाकते अर्धा चमचा. जिरी मोहरी तडतडल्यानंतर आता कांदा टाकते. कांदा पण चांगला परतून घेते. कांदा चांगला परतल्यानंतर आता हे मी आहे ना लसूण, आलं, हिरवी मिरची आणि मीठ हे सगळं मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतले आणि हे पण चांगलं आता असं परतून घेते. आता त्याच्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकणार आहे, ते पण छान परतून घ्यायचे.
टोमॅटो टाकल्यानंतर लगेच बटाटा आणि कोथिंबीर दोन्ही पण एकत्रच टाकून घेऊन छान असं आता सगळं एकत्र परतून घेणार आहे. मसाले भातासाठी एवढंच साहित्य मी वापरते आणि त्यानंतर मग बिर्याणी मसालासुद्धा थोडासा टाकायचा. तर हा बादशहाचा बिर्याणी मसाला आहे. आता हा पण मी थोडासा वापरणार आहे, जास्त नाही टाकणार कारण ह्याच्यामध्ये मी मिरची पण ॲड केली आहे म्हणून. आता हे छान असं परतून घेते आणि लगेच ह्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ पण टाकणार आहे, ते पण छान असं परतून घ्यायचं. तर आता तांदूळ बुडतील एवढंच पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे, म्हणजे भात छान शिजला जाईल. तर ह्याच्यामध्ये जवळजवळ मी 1.5 ग्लास पाणी घातले. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तांदूळ घेताय तेवढं पाणी घालायचं. आणि आता मी झाकण लावून कुकरच्या 3 शिटी काढून घेणार आहे. सकाळपासूनच माझं पोट खूप दुखत होतं, पण तसंच मी दिवसभर काढलं. पण संध्याकाळच्या वेळेला स्वयंपाक झाला माझा आणि त्याच्यानंतर आहे ना मला जेवणच करू वाटलं नाही. मी जेवणच केलं नाही. जास्तच पोट दुखायला लागलं मला, म्हणजे रडायला येत होतं, इतकं पोट दुखत होतं. मग साहेब म्हटले थोडा जिरा सोडा आणू का? तर जिरा सोडा आणल्यानंतर 2च घोट पिले, ते सुद्धा पिऊ वाटत नव्हतं. बऱ्याच दिवसापासून मला पोटाचा त्रास आहे. मला कळतच नाही आहे की काय इतका त्रास होतो. सारखं माझं पोट दुखत असतं. आणि त्याच्यानंतर मग आता झोपायच्या वेळेला म्हटलं जरा केसांची मालिश करावी, कारण सकाळी मी मेहंदी लावली होती केसांना आणि केस खूप ड्राय आणि रफ असे वाटत होते. कारण ना आपण जेव्हा मेहंदी लावतो ना त्यावेळेस आपण शॅम्पूने वॉश करत नाही, फक्त प्लेन पाण्याने वॉश करतो. त्याच्यामुळे ना त्या दिवशी केस खूप असे ना कडक कडक झालेले असतात. म्हणून मग म्हटलं संध्याकाळी झोपताना थोडंसं तेल लावून मसाज करावी. संध्याकाळी असं झोपताना केसांना तेल लावलं ना की झोप पण खूप शांत येते, म्हणून मग मी संध्याकाळच्या वेळेला लावत असते. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा.